जामिया अशरफुल कुराण बोरी येथे हिफ्झे कुराण पूर्णता सोहळा, मस्जिद खानकाह पायाभरणी, विद्यार्थ्यांचा सत्कार व उलेमांचे मार्गदर्शन. जिंतूर तालुक्यातील बोरी येथील जामिया अशरफुल कुराण युसुफिया कॉलनी येथे हिफ्झे कुराण पूर्णता समारंभ तसेच मस्जिद ए खानकाह इमदादिया यांच्या पायाभरणीचा कार्यक्रम अत्यंत धार्मिक व भक्तिमय वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे गौरव हजरत मौलाना हाफिज नदीम अहमद सिद्दीकी, प्रांतीय अध्यक्ष जमियत उलेमा महाराष्ट्र हे होते. कार्यक्रम जमियत उलेमा मराठवाडा उपाध्यक्ष हजरत मौलाना अब्दुल जलील ताबिशमिली, शेखुल हदीस इदारा इस्लामी अहया उल उलूम मोहम्मदिया जिंतूर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. नमाजे अस्त्रनंतर जामियाला लागून असलेल्या मस्जिद व खानकाह इमदादिया यांची पायाभरणी मान्यवर उलेमांच्या हस्ते करण्यात आली व सामूहिक दुआ करण्यात आली. नमाजे मगरिबनंतर कुरेश मोहल्ला बोरी येथे सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी जमियाच्या 3 भाग्यशाली विद्यार्थ्यांनी कुराण करीमच्या शेवटच्या सुरांचे पठण करून हाफिजांच्या श्रेणीत प्रवेश केला, तर 3 विद्यार्थ्यांनी नाझिरा व दिनियातचे शिक्षण पूर्ण केलं. सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करून प्रमाणपत्रे व पारितोषिके प्रदान करण्यात आली. जामियाच्या विद्यार्थ्यांनी धार्मिक व शैक्षणिक संदेश देणारा छोटेखानी कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मौलाना जहीर अब्बास कासमी परभणी यांनी केलं, तर कारी मोहम्मद इक्बाल कासमी नाझिम ए जामिया यांनी संस्थेचा सविस्तर अहवाल मांडला. संरक्षक मौलाना अब्दुल जलील ताबिशमिली यांनी आपल्या भाषणात इस्लामी मदरसे व मक्तबांचे महत्त्व विशद करताना सांगितलं की सध्याच्या बौद्धिक आणि वैचारिक आव्हानांच्या काळात भावी पिढ्यांच्या इमान, अकीदा व दीनदारींच्या संरक्षणासाठी मदरसे व मक्तबांना कोणताही पर्याय नाही. त्यामुळे त्यांचे संरक्षण व सहकार्य करणं हे संपूर्ण मुस्लिम समाजाचे कर्तव्य आहे. अध्यक्ष भाषणात मौलाना हाफिज नदीम सिद्दीकी यांनी इस्लामी मदरशाचा इतिहास, त्यांची ऐतिहासिक भूमिका तसेच कुराण करीमच्या अद्भुत व चमत्कारिक श्रेष्ठतेवर सविस्तर प्रकाश टाकला. मुस्लिम समाजाने सद्य परिस्थितीत आपली धार्मिक व सामाजिक जबाबदारी पूर्ण जाणीवपूर्वक पार पाडावी असे आवाहन त्यांनी केलं. कार्यक्रमाचे नेतृत्व मौलाना तजम्मुल अहमद खान मिली नाझिम जामिया मोहम्मदिया जिंतूर यांनी केलं, तर मौलाना अब्दुल मकसूद मिली अध्यक्ष जमियत उलेमा बोरी यांनी देखरेखीची जबाबदारी सांभाळली. मुफ्ती अनीस अहमद खान मिली जिंतूर यांनी प्रभावी सूत्रसंचालन केलं. कार्यक्रमास परभणी येथून मौलाना शेख जहांगीर नदवी, मौलाना जहीर अब्बास कासमी, जिंतूर येथून मौलाना मेहबूब रहमान मिली, हाफिज सय्यद शकील मिन हाजी, बोरी येथून मौलाना मोहम्मद उस्मान मिली, नाझिम जामिया सारालील बनात, मौलाना अब्दुल्लहक काशिफी आदी उपस्थित होते. मालेगाव येथून मुफ्ती शुएब कासमी, हाफिज मुख्तार अहमद जमाल, कारी नईमुर रहमान, मोमिनाबाद येथून हाफिज इसा मिराजी व मौलाना मोहम्मद अकबर ईशा आती यांनी उपस्थिती लावली. याशिवाय जिल्हा परिषद परभणीचे माजी उपाध्यक्ष अजयराव चौधरी, काँग्रेसचे नागसेन भरजे यांची उपस्थिती होती. परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. महिलांनीही पडद्याआडून धार्मिक व शैक्षणिक लाभ घेतला. मदरशाच्या उत्कृष्ट कार्याबद्दल उलेमा व जनतेकडून नाझिम ए जामिया यांचे अभिनंदन करण्यात आलं. मुफ्ती उसामा इक्बाल, हाफिज उमर इक्बाल, जामियाचे शिक्षकवृंद तसेच बोरीतील युवकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतला.